आज मुंबईतील शेवटचा आगमन सोहळा पार पडला. पूर्ण कारखाना खाली झाला. सगळे बाप्पा मंडपात गेले, मंडळांमध्ये सजावटीसाठी गेले. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सगळेच खुश आहेत असं नाहीये. हो, बाप्पा आले. पूर्ण मुंबई महाराष्ट्र खुश आहे. पण आज थोडं वाईटही वाटतंय. मुंबईत आज हे रिकामी कारखाने माझ्यासारख्या भटक्यांची पंढरी होती. 2 महिन्याआधी सुरतच्या बाप्पाचं आगमन झालं. तेव्हापासूनच मुंबईत गणेशोत्सव सुरू झालं. एका मागोमाग एक सुंदर आगमन आणि ती आगमन कॅप्चर करायला आमची पळापळ. गणसंकुल ते परळ वर्कशॉप, दर दिवशी किमान 10 फेऱ्या पकडूनच चला. एक प्रकारची वारीच जणू. वडापाववर दिवस घालवायचे, कारण कुठे जेवायला बसलो तर कुठला ना कुठला गणपती मिस झालाच समजा. तुम्हाला ही कॅमेरा घेऊन पळणारी मुलं रील्ससाठी धडपड किंवा ट्रेंड वाटत असेल, पण तुम्हाला त्या पोरांची मेहनत दिसणार नाही. मोठी मोठी मंडळं 11चा वेळ सांगून 2ला गणपती बाहेर काढायची. ते गर्दीतले 4 तास झाले, उन्हात पावसात त्यांची धडपड, हेही तुम्हाला माहिती हवं. पण हे करून शरीर नक्की थकायचं, पण बाप्पाची एक नजर पडताच सर्व थकवा दूर व्हायचा. बाप्पाच्या नजरेला नजर मिळायची तेव्हा तो क्षण मी काय शब्दात सांगू. आज ते आगमन सोहळे संपले, म्हणून थोडं दुःख नक्की आहे. पण हे 11 दिवस आम्ही नक्की गाजवणार आणि विसर्जनात चौपाटीवर हक्काने रडणारही.